नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा। गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे दिले निर्देश। तासगावच्या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेजवर विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी। अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मिरजेत जनजागृती रॅली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण। भावाच्या दाखल्यासाठी भाजपा नेते मकरंद देशपांडेंचा संताप। नगर भूमापन कार्यालयावर धडक। आणि सांगलीत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा दिला प्रभावी संदेश। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली दौऱ्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेत पोलीस दलाला महत्त्वाच्या सूचना दिल्यात। महिला सुरक्षेला प्राधान्य देत पेट्रोलिंग वाढवणं, दामिनी पथक अधिक सक्रिय करणं, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती, कम्युनिटी पोलिसिंग या गोष्टी राबवणं आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोका आणि MPD सारख्या कठोर कायद्यांचा वापर करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या। नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल 112 वर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनावर केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना अशा तक्रारी प्रथम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मांडायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलंय। सार्वजनिक आरोपांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करत भविष्यात अशा बाबी आधी वरिष्ठांच्या निदर्शनास आणाव्यात असंही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। निवेदनाद्वारे त्यांनी महाविद्यालयातील विविध गैरप्रकारांची माहिती प्रशासनास दिली आहे। महाविद्यालयात आवश्यक लॅब, पात्र शिक्षक, क्लिनिकल पोस्टिंग, स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे। तसंच शिष्यवृत्तीतील गैरव्यवहार, फी वसुली, परीक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा आणि शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महाविद्यालयाच्या मान्यतेसह आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी करावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याचं प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त मिरज उपविभागात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅली आणि बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मिरज शहर पोलीस ठाण्यापासून बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसंच मिरज उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उत्साहानं सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामावर आधारित आकर्षक पोस्टर्स आणि प्रभावी घोषवाक्य तयार करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला। त्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युवा पिढीनं अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी, सदृढ आणि जबाबदार समाज घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। या उपक्रमाचं नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आलंय। मिरजमधील नगर भूमापन कार्यालयाच्या कारभारावर आज भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। भावाच्या फ्लॅटची उतार्यावर नोंद करण्यासाठी वर्षभरापासून दाखला मिळत नसल्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसह थेट कार्यालय गाठलं। कार्यालयात 3 निरीक्षकांपैकी फक्त एकच कर्मचारी उपस्थित असल्याचं आढळून आलं। दाखले का मिळत नाहीत असा जाब विचारताच कार्यालयात वीज नसल्याचं, कामकाज ठप्प असल्याचं कारण कर्मचाऱ्यांनी दिलं। यानंतर संतप्त झालेल्या देशपांडे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि वरिष्ठ भूमापन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत
कार्यालयाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी जागेवर नाहीत, वीज नाही, मग हा विभाग सुरू कशासाठी असा सवालही त्यांनी यावेळी केला. या घटनेमुळे नगर भूमापन कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समर्थ व्यसनमुक्ती केंद्र कुपवाड मिरज, इमॅन्युअल इंग्लिश स्कूल आणि समर्थ आरोग्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद ते एस टी स्टँड दरम्यान काढलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीच्या घोषणा देत नागरिकांचं लक्ष वेधलं. वाढत्या व्यसनाधीनतेपासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी जनजागृती हाच प्रभावी मार्ग असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत समाजात नशाविरोधी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगारे, समाज कल्याण अधिकारी योगेश मगदूम, तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवींद्र कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 17 ते 26 जून दरम्यान सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.